तर ठाकरेंकडून फडणवीस आणि शिंदेंमध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं. कितीही बालिशपणा केला तरी दोस्ती तुटणार नाही असंही उदय सामंत यांनी म्हटलंय. शिवसेना कुणाचीही कोर्टानं निवडणूक आयोगानं सिद्ध केल्याचंही मंत्री उदय सामंत यांचं म्हणणं आहे. ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यामुळे शिंदेंनी उठाव केल्याचंही सामंत म्हणतायत. संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यांच्यामध्ये कुठेतरी विस्तव टाकण्याचा प्रयत्न देखील त्या पत्रकार परिषदेमध्ये होता. त्याच्यामुळे कोणीही किती विस्तव त्याच्यामध्ये बालिशपणाने टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांची दोस्ती तुटणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. परंतु काही मंडळींना अजून हे कळलेलं नाही की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की शिवसेना ही कोणाची आहे आणि शिवसेना खरी कुठची आहे हे सुप्रीम कोर्टानं सिद्ध केलं, निवडणूक आयोगानं सिद्ध केलंय. सगळं आता काँग्रेसच्या तालावर नसतात आणि काँग्रेसमय ही युबिटी झालेली आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल तेव्हा मी शिवसेना बंद करीन, अशा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचा काही लोकांनी निर्णय घेतला, ही खऱ्या अर्थानं गद्दारी आहे. त्याच्यामुळं माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केलेला होता, जो निर्णय घेतलेला होता, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या पचनी पडला, मतदारांच्या पचनी पडला. म्हणून आमचे शिवसेनेचे 80 पैकी 60 उमेदवार हे निवडून आलेत, त्याची देखील काही लोकांनी नोंद घेतली पाहिजे.